मॉर्निंग मित्र-मैत्रिणींनो. मी तर तुला घरातच शोधते चालले म्हणून सांगायला. अगं मी तुझी मजा घेत होते. कशामुळे ग? मला असं वाटत होतं तुझी मजा करा आपली नाही का कुठे मम्मी मला नाही माहिती. पण मला मम्मीचं हे दिसलं होतं पॅन्ट. चालले मी. बाय बाय शेरू. ते डॉग होतं ना अख्ख्या कॉलनीचं रक्षण करता. लगेच ऐकतं सगळ्यांचं ऐकतं. बघितलं ना तुम्ही आता? बाई ढग बघा कसे दिसतात ते. आकाश आज लय ऊन पडलं राव. रोजच रिक्षाचा वेट करायचा. कधी येतोय काय नाही. रिक्षा फायनली. या चौकात ना नुसतीच गर्दी असते. नुसती गर्दी. कारण खूप मोठा चौक आहे हा नाही का. गर्दीच गर्दी. पोचल्या ऑफिसच्या जवळ. आता लंच ब्रेक झालेला आहे. या मित्रांनो जेवायला. माझी बेस्ट फ्रेंड जिगरी आउट टाइम झालेला आहे नाही का. ऑफिसचं काम काय करतो ते दाखवू शकत नाही, नाहीतर सिनियर लोक लय ओरडतील. आम्ही चाललो घरी तिघी जणी. आता दिसत नाही तू. माझी फ्रेंड्स आहेत बरं काय. टाकलं ती. हा मग वास का घेणार ना तुम्हाला पण मी. माझे फ्रेंड लोक आहेत म्हणून. भेटला लवकर रिक्षा. पाऊस पडतोय आवाज. पाऊस पडतोय काय मध्ये ना आधीचा पाऊस पडतोय. घरी जायच्या टायमिंगला छत्री पण नाही आणली राव आज. बाई दादांना दिसत नव्हतं वाटतं काचेवरचं म्हणून पुसलं. काच तिने आणायला सांगितलंय मला ऑफिसमधून येता. पाऊस पडतोय. रिमझिम भिजले राव मी सगळे. हे पाऊस पडत होता म्हणून नाही का असं चटपटीत काहीतरी खाऊ वाटत होतं म्हणून चहा आणि हे तिखट पापड उपवासाचे. उपवास नसला तरी खायचं. चालू परत नेहमीप्रमाणे भाजी आणायला मम्मी सोबत. इकडं एक सलग सगळीकडं राहुल. बाई जरा भाजी घ्यायच्या टायमिंगला आलोय आम्ही, पण जरा थोडं वेगळ्या ठिकाणी आलोय नाही का. तुम्हाला दाखवते थांबा. थोडंसं नाही का मला नाही माहिती. एडिट करायला सांगते मी खाण्यानंच नाही तर मी नाही करणार. इथं नाही का जरा वेगळ्या रस्त्याने थोडंसं घेऊन सचिन का तू घरीपर्यंत चलल की. एवढं काय तळतात. कांदे जर घ्यायचं म्हणलं तर 30 रुपये लांब. फ्लावर्स छान आहे. रोजेस येलो फ्लावर्स कशाचे. हे शेवंती. नुसतं चालवलंय. घेणं न करणं तर काहीच नाही. नुसतंच सारखं परत आलेलो आहे आम्ही भाजी घ्यायला. भाई आज काय एवढं दिसत नाही. भाजी संपली वाटतं. कोथिंबीर छान दिसत. गुड नाईट एव्हरीवन. चला बाय बाय.